जे आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे। संभाजीराजे पण आपल्यासोबत येणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र जो विशाळगडाचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर झालेली आहे। मग कसं संभाजी विशाळगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही। खाली जे घडलेलं आहे विशाळगडावर हिंदू असू दे का मुस्लिम असू दे जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे। गड ही या राष्ट्राची या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे। तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कोणत्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे या मताचा मी आहे। पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो, कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गडाचा त्याचा काही संबंध नव्हता। जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिलीच पाहिजे। आम्ही धर्म आणि जातीकडे पाहत नाही। छत्रपती शिवरायांनी कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाळता रयत महत्त्वाची आहे। सगळं गेलं तरी बेहत्तर, पण रयत जिवंत राहणं महत्त्वाची आहे। त्या रयतमध्ये मुसलमान असू दे हिंदू असू दे का कोणी असू दे। आणि त्याच्यामुळं आपण असं जे काही प्रेरणा ज्या भेटल्या आहेत त्या संभाजीराजांशी मी बोलणं झालं, त्यांनी म्हटलं का गडावरच्या अतिक्रमणासोबतची आमची भूमिका आहे। खालच्या बाबत ज्यानं काही केलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे। कोणी केलं असेल तुम्हाला काय वाटतं सर? ते आता मी काही पोलीस नाही आहे। नाही त्याच्यावर संशय व्यक्त केलाय संभाजी भिडेंच्या जे मला माहीत नाही ते कसं आहे, जर तरच्या भाषेत आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे। कोणी जे कोणी असेल सोयी कोणी असेल माझाही कार्यकर्ता असेल तर त्याचे हातपाय तोडले पाहिजे। 1,500 रुपये महिलांसाठी योजना आणली आहे, मात्र महिला म्हणतात की एकतर गॅस स्वस्त करा नाही तर आम्हाला चांगले रस्ते द्या। मात्र सरकार अशा प्रकारच्या योजनांचा कशा पद्धतीने बघतो? मला असं वाटतं का योजना आणायला काही हरकत नाही, पण योजना ह्या कोणासाठी कशासाठी ह्या फार महत्त्वाच्या आहे। आपण जर सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढतात सोलापूरचे पदाधिकारी लढण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हे दाखल शहराध्यक्षावरती माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे। गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं, दागिना असतं, तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे। माझ्या 8 गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे 4 वर्षाची। ऐका पहिले 4 वर्षाची, त्याच्यानं हे होतातच। माझ्यावर 307 मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला, मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात। ते होणारच आहे। लड़ेंगे तो कुछ ना कुछ तो जख्म लगने वाली है। अगर लड़ने के बाद अगर जख्म नहीं लगते है तो लड़ना क्या मजा नहीं आती। गुन्हा हे चांगल्या शौर्याचं प्रतीक आहे। चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे, चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू। ते सगळं आपण सगळी माहिती करू, त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना CPला सगळ्यांना फोन पण केला आहे। 8 दिवसात ते सगळी माहिती माझ्यासमोर ठेवणार आहे। शरद पवारांनी असं विधान केलं की अलीकडच्या काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होते, महाराष्ट्राच्या कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो, काय बोलाल याबद्दल? मणिपूर आणि महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत, कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे। मणिपूर एकदम छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा पूर्वग्रामी असणारा राज्य असल्यामुळं पवार साहेबांनी कसं ते बयान केलं, कुठल्या आधारावर केलं मला माहीत नाही। अनिल देशमुख त्यांचे आरोप जे आहेत दिवसेंदिवस गंभीर होत आहेत। समीर देशमुखांबद्दल देखील उल्लेख केलेला आहे त्यांनी, तर तुम्ही कसं पाहताय? काय केलं मला माहीत नाही। मी पाहतच नाही रे बाबा TV। मीडिया माझ्यावर मीडिया सोशल नाही आहे, टेलिग्राम नाही आहे, टेक्स्ट मॅसेज पाहतो मी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।